हाय सगळ्यांना, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी काय आज बनवणार आहे आणि तुम्ही त्याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. चला मी तर तुम्हाला दाखवते. मस्तपैकी अशी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे मी आणि त्याच्यानंतर मी इथं पीठ मळून घेतलं आहे. लसूण सोलला आहे. मी आता जी शिजवलेली डाळ आहे त्याला आता मी वरणासारखी फोडणी देऊन घेणार आहे. कंटिन्यू करा. मस्तपैकी असं फक्त मी ही लसणाचीच फोडणी दिलेली आहे. कोण जिरी मोहरी जसं तिखट वगैरे असेल तसं बनवतात. मी फक्त फिक्क वरणातल्या चकल्या बनवणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. 2-4 दिवस एवढा पाऊस पडला, खूपच पाऊस पडला पिंपरी चिंचवडमध्ये. आणि आता रात्रीपासून थांबलेला आहे आणि आज शाळा सुरू झालेली आहे. बघा आदर्श, मी हे लाटून घेणार आहे. कोण हातानेच बनवतं, तर मी ही चपातीसारखा मोठा गोळा घेऊन लाटणार आहे आणि त्याच्या चाकूने कट करणार आहे शंकरपाळीसारखे. आणि त्यावर आपण वरण फोडणी दिली त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. मस्तपैकी आपण ही चपाती आता लाटून घेतली आणि त्याच्यानंतर मी आता हे जे असे आपण शंकरपाळी बनवतो ना तशा टाईपमध्ये हे मी कट करून घेणार आहे. असे आपण वरती गॅसवर वरण उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे आता कट केलेलं टाकून घेणार आहोत. कोण असं हाताने नाही का असं नाही का छोटे छोटे गोळे घेऊन असं बनवतं. पण एवढा टाइम माझ्यापाशी नाहीये म्हणून मी असं पटकन चपाती लाटून हे अशी कट केलेलं आपण आता त्या वरणामध्ये टाकून घेणार आहोत. आपल्या वरणाला उकळी येते तोपर्यंत मी ते लाटून ठेवलंय त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. तोपर्यंत ह्यांचा मी अभ्यास तुम्हाला दाखवत चाललाय. आडनावचा इथे आदर्शचा चाललाय. हे बघा आदर्शचा अक्षर तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि त्याने असं मॅप काढलाय. त्याच्यानंतर आता आपल्या वरणाला उकळी फुटायला लागली. मग आपण त्याच्यामध्ये आता हे शंकरपाळ्यासाठी कट केलेले त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. उकळी फुटली आहे. आता मी त्याच्यामध्ये मस्तपैकी टाकून घेते. बघा आपलं सगळं तयार करून झाल्यात. आता हे मस्तपैकी छान शिजू द्यायचं आणि एकदम जरा जास्त पाणी आटत आलं ना मग त्याच्यावर झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर हे शिजू द्यायचं. आणि आमच्यात बघा मोठ्या मुलाला आवडत नाही हे म्हणून त्याच्यासाठी चपाती आणि ही 2 चपात्या साध्या केल्यात आणि 1 चपाती साखर टाकून केलेली आहे. चला माझं चालू आहे आता ब्लाऊज कटिंग. बघा असे मी पेपर कटिंग प्रत्येक मापाचे कटिंग करून ठेवत असते आणि त्याच्यावर ठेवून मी आता 2 ब्लाऊज कट करून घेणार आहे. बघा आपले रेडी आहेत वरणातल्या चकल्या. आदर्शला दिलंय आता. आदर्श कशा झाल्यात? एकच नंबर. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हे ब्लाऊज केलेली कटिंग आहे. हे ब्लाऊज आता मी कट करणार आहे. ब्लाऊज शिवून झाले की तुम्हाला नक्की दाखवेन. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.